हरे कृष्णा. प्रथमतः सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. काही महाशिवरात्रीच्या विशेष महत्त्व आपण आज पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की आजच्याच दिवशी भगवान शिवजींचं प्राकट्य दिन आहे. म्हणजे आज भगवान शिव प्रकट झाले. दुसरं म्हणजे आजच्याच दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला. ही पण अत्यंत महत्त्वाची घटना याच दिवशी घडली. त्याचबरोबर सती मातेने स्वतःचा देव अग्नीमध्ये, म्हणजे थोडक्यात सती मातेने अग्नीमध्ये प्रवेश केला जेव्हा दक्ष महाराजांनी त्यांचा व शिवजींचा अपमान केला होता. तो आजच्याच दिवशी घडलेला प्रसंग आहे. आणि चौथं म्हणजे अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे जो आपण समुद्रमंथन लीला पाहतो, त्यामध्ये भगवान शिवजींनी जे विष होतं, हलाहल विष, याचं प्राशन आजच्याच दिवशी केलं. म्हणून या 4 अत्यंत महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. आणि सर्वांनी या विशेष दिनाबद्दल अनेक प्रयत्न करू शकतो. ते म्हणजे आपण जास्तीत जास्त नाम घेऊ शकतो. भगवान शिवना प्रसन्न करण्यासाठी जे काही करू शकतो त्याबद्दल आपण चिंतन करू शकतो. जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना आवडणाऱ्या त्या गोष्टी आपण करू शकतो. असं केल्याने भगवान शिव आपल्याला प्रसन्न होतील आणि आपल्याला इच्छित फळ देतील. कारण भगवान शिवजी यांना एका नावाने संबोधतात, ते म्हणजे आशुतोष. आणि आशुतोष म्हणजे जे लवकर प्रसन्न होतात आणि जे काही पाहिजे ते भक्तांना सहज प्रदान करतात. तर आपण भगवान शिवजींकडे अन्य गोष्टी न मागता जास्तीत जास्त भक्ती मागावी, जेणेकरून आपली प्रगती होऊ शकेल. एक छोटीशी लीला. एकदा एक चोर भगवान शिवजींच्या मंदिरात जातो आणि त्याला घंटावरती लटकलेला तो काढायचा असतो. आणि जेव्हा तो घंटा काढायला जातो परंतु त्याचा हात पोहोचत नाही, तर शेवटी तो स्वतः पिंडीवरती चढतो, म्हणजे पाय देतो भगवान शिवजींच्या पिंडीवरती आणि तो घंटा काढायचा प्रयत्न करतो. तिथे भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात, त्याच्यावर कृपा करतात आणि म्हणतात, माग तुला काय मागायचं आहे. त्याला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, भगवंता, मी तर तुमचा पिंडीवरती पाय दिला आहे आणि तुम्ही मला प्रसन्न होऊन म्हणताय की मी काय मागायचं ते मागा, मी तर चोरी करायला आलेलो आहे. शिवजी म्हणतात, तू जरी, अरे लोक माझ्यावरती बेल चढवतात, दूध चढवतात, परंतु तर मला स्वतःला पूर्णपणे चढवून दिलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या चोराने पूर्ण समर्पण केलं असा भाव शिवजी ग्रहत धरतात आणि प्रसन्न होतात आणि कृपा करतात. तर इतके भगवान शिवजी कृपाळू आहेत, नम्र आहेत, एवढे महान भक्त आहेत. तर अशा शिवजींना आपण योग्य गोष्टी मागितल्या तर निश्चितच शिवजी आपल्यावर कृपा करतील आणि आपला निश्चितपणे उद्धार होईल. त्यातच आपलं खरं भाग्य आहे असं समजून आपण त्यांची आराधना करूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.